करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम. समास पहिला निस्पृह लक्षण नाम. श्रीराम समर्थ. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात झालेली आहे. कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने केली. कार्याची सुरुवात आपण प्रार्थनेने केली तर शेवटसुद्धा नक्कीच आपला गोड होणार एवढं मात्र निश्चित आहे. कारण प्रत्येक कार्याला ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी जय जय रघुवीर समर्थ अशी जय घोषणा आपण करत, ज्याप्रमाणे जे भगवंताचं मत मांडलेलं आहे त्या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडत आहेत. आणि आजचा समाजसुद्धा उत्तमच. दशक 14वा अखंड ध्यान नाम. आपलं ध्यान कुठे आहे? प्रत्यक्षपणे आपलं मन चंचल आहे. आपलं मन नामस्मरणामध्ये असलं पाहिजे. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे आपण नामस्मरण करत आहोत ते नामस्मरण करत असताना त्या नामस्मरणामध्ये कधी खंड पडता कामा नये. समास उत्तमाचा दिलेला आहे. पहिला निस्पृह लक्षण. आता या निस्पृहाची शिकवण प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. बघा समर्थ म्हणतायत निस्पृहाची शिकवण आता प्रत्यक्षपणे ऐकली पाहिजे. त्याच्या ठिकाणी युक्ती बुद्धी आणि शहाणपण या गोष्टी असणं आवश्यक आहे. त्यायोगेच निरंतर समाधान राहत असते. आता आपल्याला युक्ती पण आहे बुद्धी पण आहे, परंतु आपण युक्तीचा वापर आणि बुद्धीचा वापर केव्हा करतो हे पाहिलं पाहिजे. सोपा मंत्र परी नेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. ज्याप्रमाणे आपल्याला जो मंत्र प्राप्त करून दिलेला आहे, युगानयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. मंत्र सोपा आहे बरोबर आहे की नाही, पण प्रचिती देणार आहे. कारण आपण आजारी पडलो की आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषधं घेतो. त्या गोळ्या औषधातून आपल्याला गुण येत असतो, आपला आजार बरा होत असतो. ज्याप्रमाणे आपण पथ्य पाळलेले आहेत त्यातून आपल्याला प्रचिती येत असते. म्हणजेच काय, साधं औषध आहे. जसं आपण गोळ्या औषध घेतल्यानंतर बघा तो आजार निघून जातो, मग तसंच नामस्मरणातून त्या मंत्रातून प्रत्यक्षपणे आपलं मन शांत राहत असतं. हे एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे श्रवण. 72 आजारांवर एकमात्र औषध. मग सोपा मंत्र आहे की नाही? असं नाही की बघा प्रत्यक्षपणे आपण प्रवासाला जरी गेलो तरी प्रवासामध्ये आपण बसमध्ये बसलेलो आहोत, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, तिथे सुद्धा आपण मंत्र म्हणू शकतो. नामस्मरण कुठेही आपण बोलू शकतो, त्यासाठी वेळ नाही आहे बरोबर की नाही.
24 तास जपा अजपा तो आपली सेवा करत आहे. तात्काळाची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेप सेवावे. बघा आता तात्काळाची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती. आता अवगुण केव्हा आपले निघून जातील? समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. आता सांगितलं ना, आता या शब्दाला किती महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. मग तात्काळाची अवगुण जाती, मग ऐकलं ना तर नक्कीच जे काही वाईट विचार असतील, जी काही वाईट संगत असेल त्याला आळा बसेल. म्हणजे ते आपल्याकडून होणार नाही. का सांगितलं? का अवगुण केव्हा येतात? जेव्हा मनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा आपल्याकडून बघा वाईट कर्म घडतच असतात. मग उत्तम गुणाची होय प्राप्ती, केव्हा उत्तम गुण प्राप्त होईल? चांगली संगत असेल, चांगले विचार असतील, बरोबर की नाही? मग शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेप सेवा. निस्पृहता धरू नये, धरिली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. आता निस्पृहता धरूच नये, आणि एकदा धरली तर अजिबात सोडता कामा नये. समजा यदा कदाचित सोडली तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये हिंडूच नाही. कसा भाग दिलेला आहे. कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ट चळतात दाखवू नये मुख आपुले, स्त्रियांकडे दृष्टी जाऊ देऊ नये. मनास विषयांची गोडी चाखवू नये. समजा धारिष्ट चळले तर तेथून सरळ निघून जावे, कुणाला आपलं तोंड दाखवू नये. परस्त्री माता भगिनी समा. बरोबर की नाही? कारण आपण एखाद्याकडे असं पाहत असतो की त्यामध्ये आपले सर्व अवगुण दिसत असतात. मग तिथून ते अवगुण दाखवण्यापेक्षा तिथून आपण निघालेलंच चांगलं ना. कारण कलियुग आहे हो. कृतयुगामध्ये 100% पुण्यही होते, त्रेतायुगामध्ये कमी झाली, 75% पुण्य आणि 25% पाप होतं. द्वापारामध्ये 50% पुण्य 50% पाप. परंतु आता कलियुगामध्ये 25% फक्त पुण्य शिल्लक आणि पाप किती आहे? 75%. म्हणून समर्थ म्हणाले, कांता दृष्टी राखू नये, एके स्थळी राहू नये, कानकोडे सांडू नये, द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे, एका स्थळी जास्त दिवस राहू नये. आता एका ठिकाणी आपण जर राहायला गेलो, आपल्याला तिथे नवीन गेलो की चांगलं वाटतं, पण नंतर मग कंटाळा येतो. बघा आता विचार करा, आपण एका बिल्डिंगमध्ये राहत आहोत. त्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बिल्डिंग आहे, नवीन माणसं पाहायला मिळतात, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं, कारण एकमेकांची ओळख होते. परंतु जसजसं आपण जुने होत जातो ना, तसं बघा कालावधी निघून गेल्यानंतर आपल्याला तिथे कंटाळा येतो. तीच लोक, तीच आरडाओरडा, बघा तीच कटकट. म्हणजेच काय, आपल्याला कंटाळा येतं. मग एका स्थळी जास्त दिवस राहू नये. मग आपल्याला असं वाटतं की ती बिल्डिंग सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं असं वाटतं. असं का? आणि लोकांचं मिंदे पण सहन करू नये. म्हणजे काय? हावरटपणाने द्रव्य आणि प्रत्यक्षपणे स्त्रिया यांच्याकडे पाहूच नाही. कसा भाग दिलेला आहे? द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे. आता आपल्याला कुठे कार्यक्रम असेल, जिथे आपल्याला जेवण असतं बघा, भुपे जेवण लावलेलं असतं, परंतु तिथे आपल्या ओळखीची पण लोक असतात आणि बिना ओळखीची सुद्धा लोक असतात. आणि तिथे जर आपण हावरटापणासारखे जर करायला गेलो तर लोक नावं ठेवतील की नाही? नक्कीच. आचार भ्रष्ट होऊ नये,
दिल्या द्रव्य घेऊ नये, पुन्हा शब्द येऊ नये आपणावरी, आचार भ्रष्ट होऊ नये. कोणी द्रव्य देऊ लागलं तरी घेऊच नाही, आपल्यावर उन्हा शब्द येऊ देऊच नाही. कारण का? कोणाचा उपकार आपण घ्यायचं नाही आहे. समर्थ म्हणाले, आधीच आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर उपकार घेऊनच आलेलो आहोत, ऋण घेऊनच आलेलो आहोत. मग अजून कोणाचे घ्यायचे हो? समोरची व्यक्ती देते म्हणून आपण जर घेत राहिलो मग त्यांना परत देणार कधी? भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, फुसताही देऊ नये ओळखी आपली. भिक्षा मागण्यास लाजायचं नाही, परंतु जरुरीपेक्षा जास्त भिक्षा घेऊच नाही. कोणी विचारलं तर आपली ओळख देऊ नये. आता विचार कर, ज्याप्रमाणे आपल्याला एखादी वस्तू बघा प्राप्त करून घ्यायची आहे आणि ती आपल्या घरात नसेल तर आपण शेजाऱ्यांकडे जात असतो, परंतु किती प्रमाणात मागायची हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ना. आता आपल्याला कळतं की आपल्या घरात पाहुणे आलेले आहेत आणि बघा दूध नसतं तर आपण लगेच शेजारी जे आपले असतात त्यांच्याकडे जातो आणि विचारतो, बाबा तुमच्याकडे दूध आहे का? आणि जर असेल तर बाबा एक कप भर द्या, बरोबर की नाही? किंवा एक वाटी साखर द्या, साखर संपलीनंतर तुम्हाला देतो. जर प्रमाणापेक्षा जर आपण जास्त मागितली, बरोबर की नाही, तर ती लोक देतील का हो? ते सुद्धा नकारच देतील ना. विचार करा, म्हणजे भिक्षेविषयी लाजू नये आणि बहुत भिक्षा घेऊच नाही, जरुरीपेक्षा जास्त घ्यायचंच नाही आहे. धडमळीनं नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये प्रसंग वर्तावे, धड आणि स्वच्छ वस्त्र नेसावे. बघा स्वच्छ वस्त्र का सांगितलं? कारण पाहायला जर गेलो आपण आपले कपडे कसे व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवावे, कसे स्वच्छ कपडे आपण परिधान करावे हे आपल्यावर असतं. आपण शाळेमध्ये सुद्धा शिकत असताना आपल्याला ही शिकवण प्राप्त झालेली आहे. स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने वर्गामध्ये यायचं. बघा आपण तेव्हा नवनवीन कपडे घालायचो की नाही आणि नक्की शाळेमध्ये जायचं. बुटं नवीन, सॉक्स नवीन, कपडे नवीन. मग त्याप्रमाणे बघा, परंतु पीटीचा तास असायचा, बाहेर मैदानावर आपल्याला सोडलं की आपले कपडे खराब व्हायचे, मातीत पूर्णपणे मळायचे. परंतु दुसऱ्या दिवशी ते कपडे बघा धुवून सुकून पुन्हा तेच कपडे. विचार करा, ज्याप्रमाणे स्वच्छ कपड्यांमध्ये आपला देहसुद्धा उत्तम दिसत असतो. गोड अन्न खाऊ नये. आता बघा का सांगितलं? गोड अन्न का खायचं नाही आहे? हां, प्रमाण असतं, परंतु प्रमाणापेक्षा जर जास्त खाल्लं तर शेवटी आजारच आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, गोड अन्न खाऊ नये, कुठल्याही बाबतीत दुराग्रह धरायचा नाही आहे आणि प्रसंग पाहून यथायोग्य वर्णन करता आलं पाहिजे. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये जीवितवाची. भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असूच नये. देह दुःख प्राप्त झाले, देहाला जर दुःख प्राप्त झालं तर त्याला अजून त्रास देता कामा नये. त्याच्या जीवाची काळजी प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून घेतली पाहिजे. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञानमळी न होऊ नये विवेक बळे. आता विरक्ती कधीच आपली कमी होऊन द्यायची नाहीये आणि धीर कधी सोडायचा नाहीये. विवेकाच्या बळावर ज्ञान कधीच मळीन होऊन द्यायचं नाही. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये सगुण कीर्तीचा. कीर्तन करून भजन करून देवाला आळवणं कधी सोडू नये. अंतर्यामी भगवंताचं ध्यान केल्याशिवाय कधी राहूच नये. सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेला प्रेमाचा धागा कधीच सोडू नये. सकाळ संध्याकाळ आपल्याकडून प्रत्यक्षपणे बघा नामस्मरण झालंच पाहिजे. देवाची उपासना आपल्याकडून
नित्य नियमितपणे सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण 16 श्लोक म्हणत असतो त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा 16 श्लोक आणि प्रत्यक्षपणे शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, बरोबर की नाही, संध्यावंदन आपल्याला म्हणता आलं पाहिजे. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समय धीर सांडू नये काही केल्या. आता पोटात कुठलीही चिंता करायची नाही आहे. का म्हणून करायची? कष्ट झालं तरी खेद मानायचं नाही आहे. आपण कष्टालाच घाबरतो, कष्टाला लाजतो. परंतु आपल्या पोटात बघा प्रत्यक्षपणे जी चिंता आहे, आपण त्या चिंतेमुळे काय करत असतो, एखादं काम करत असतो. परंतु ते काम करत असताना आपण लाजतो, लोक मला बघतील, लोक मला हसतील. परंतु कुठलाही कठीण प्रसंग ओढवल्यावर काही झालं तरी धीर सोडायचा नाही. अपमानिता सिनो नये, निखदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये काही केल्या. कुणी अपमान केला तर बघा प्रत्यक्षपणे काही बोलायचं नाही. कुणी निंदा केली तर त्याला कष्टी होऊ द्यायचं नाही. आणि कुणी धिक्कार केला तर मनातल्या मनात झुरायचं नाही. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याला दिसत परंतु बोलू शकत नाही. लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये विरक्ते पुरुषे. लोकांची लाज धरायची नाही आहे. त्यांनी मुद्दाम लाजवण्याचा प्रयत्न जरी केला तरी लाज बाळगायची नाही. खिजवायचं चिडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी विरक्त पुरुषांनी चिडायचं नाही. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तडवू नये, संबंध घडो देऊ नये चांडाळासी. शुद्ध आचरणाचा मार्ग कधी सोडायचा नाही. आणि दुर्जन माणसाशी वादविवाद भांडण करायचं नाही. तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये निजस्थिती आपुली. तापटपणा करायचा नाही. एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली नाही तर आपण आपल्याच घरच्यांवर राग काढत असतो. आपल्या मुलांवर, पत्नींवर, बघा आई वडिलांवर, मुलांवर प्रत्यक्षपणे राग काढून उपयोगाचं आहे का? अहो नाही, एखादी गोष्ट मिळाली काय फरक पडतंय. परंतु आपण कुठला तरी राग आपण घरच्यांवर काढत असतो. तो किती मिनिटाचा असतो आणि नंतर आपल्यालाच दुःख होतं. अरे बघा म्हणजे कसं असतं की कुणी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतं. मग आपली निजस्थिती उडून देण्याचा कुणी जर प्रयत्न केला तर प्रत्यक्षपणे आपला राग, मत्सर, क्रोध हा कंट्रोल राहिला पाहिजे. हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये क्षणाक्षणम. कुणी हसवण्याचा प्रयत्न केला तर उगीचच्या उगीच आपण हसायचं नाही हो. मग लोक बोलतात अरे हा बघ किती जोर जोरात हसते. मुद्दाम कुणी बोललं, बघा कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर बोलूच नाही. क्षणोक्षणी लोक चालवतील तसं चालूच नाही ना. लोकांच्या प्रमाणे जर आपण चालायला गेलो, बोलायला गेलो, हसायला गेलो तर आपणच फसणार आहोत. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एकदेशी होऊ नये भ्रमण करावे. नेहमी एकच वेश करायचा नाही आहे. वागण्याची वेगवेगळी पद्धत ठेवायची. कारण एकदिशी राहू नये, नित्य भ्रमण करीत राहायला हवं. सलगी पडवू देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसू नये सर्व काळ, कुणाशीही सलगी करू नये आणि दान कधी घेऊ नये. सदा सर्व काळ लोक समुदायात बसूच नये. नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. कुठलाही नेम अंगी लावून घेऊच नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाला जामीन राहू नये. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. पुन्हा पुन्हा सांगितलं कुणाला जामीन राहायचं नाही आहे. आणि नियमितपणाच्या बंदिस्त कधीच राहू नये. नित्यनेम सांडू नये,
अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या, आपला नित्यनेम कधी सोडायचं नाही आहे. रोजच्या रोज आपण अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी मिळे विद्या, धनार्थ्याशी मिळे धन. काय सांगितलं? जर आपण अभ्यास नियमितपणे केला तर आपल्याला पेपर सोपे जातील की नाही. परंतु जर आपण अभ्यास केलाच नाही, सराव केलाच नाही, तर शेवटी पेपर अवघडच जाणार आहेत. म्हणून त्यात चूक होऊन द्यायची नाही. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणाक्षणा. आपली स्वतंत्रता जतन करता आली पाहिजे. नेहमी निरपेक्ष असावं आणि क्षणाक्षणाला दुसरा मदत करील ही अपेक्षा कधीच करायची नाही. बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे जेवढा पैसा आहे त्यामध्येच आपण एखादी वस्तू जर घेतली आणि जर कमी पैसे पडले तर आपण काय विचार करतो, अरे हा मला देईल किंवा तो मला देईल, असं आपण अपेक्षा करत असतो. परंतु दुसऱ्यांवर अपेक्षा का म्हणून करायची? आपल्याला जेवढं काही प्राप्त करून घ्यायचं आहे, जेवढं आहे त्यामध्ये जर आपण समाधानी राहिलो तर समर्थ म्हणाले आपल्याला त्रास होणार नाही. बरोबर की नाही? एखादी वस्तू जर आपण आपल्या पैशामध्ये, जेवढ्या पैशामध्ये आहे त्यामध्ये जर घेतली तर डोक्याला ताण येत नाही. परंतु जर आपण लोन काढून घेतली, बघा प्रत्यक्षपणे कर्ज काढून घेतलं, तर शेवटी ते हप्ते भरायला नाकी नऊ येतात की नाही. मग त्रास कोणाला होतो? शेवटी आपल्या देहालाच होतो. म्हणून वैभवदृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. आपल्या दृष्टीने लोकांचं ऐश्वर्य कधीच पाहू नये. का लोकांचं ऐश्वर्य पाहायचं? का लोकांची प्रॉपर्टी बघायची? की लोकांकडे किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, किती प्लॉट आहेत, काय गरज पडलेली? अहो आपल्या घरात आपण प्रत्यक्ष सुखसमाधानी आहोत ना. जेवढं आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत ना. मग वैभवदृष्टी पाहू नये, डोळे दिलेत ना, मग डोळ्यांनी काय पाहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. उपाधीचे कधी सुख मानून एकाच स्थळी राहूच नाही. आपल्या निजस्थितीच्या एकांताचा कधीच भंग होणार नाही. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठेतरी होऊ नये आसक्त कदा. कधीही बघा स्वेच्छाकार करायचं नाही, लोकांची भीड लाज बाळगायची नाही, कधीही कोठेही आसक्त होऊ नये, परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी. परंपरेचं रक्षण करता आलं पाहिजे. उपासनेची उपाधी कधी सोडायची नाही हो. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. आणि कधीही ज्ञानमार्गाचा त्याग करू नये. ज्या मार्गावर प्रत्यक्षपणे ज्ञान प्राप्त होत आहे, ज्या मार्गावर प्रत्यक्षपणे चांगली संगत, चांगले विचार आपल्याला प्राप्त होत आहे, त्या गोष्टीचा कधीच त्याग करायचा नाही. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदा काळी. कर्ममार्गाचं यथासांग आपण आचरण करता आलं पाहिजे. आपले वैराग्य नेहमी जतन करणं आणि साधनात आणि भजनात कधीही खंड पडू देऊ नये. आपण उपासनेला बसलेलो आहोत. उपासनेला बसत असताना मध्येच मोबाईल वाजतो, मध्येच कुठलं ना कुठलं काम येतं. मग उपासनेमध्ये काय पडतं? खंड पडतो की नाही. मग ज्यावेळी बघा स्मरण करत असताना आपण लगेच टी व्ही लावतो. बघा आपण एकदा का उपासनेला बसलो, आपल्या घरातली मुलं मुली किंवा पत्नी असेल टी व्ही लावतात, मग आपले लक्ष कुठे असणार आहे? नाही ना, उपासनेकडे नसणारच, टी व्हीकडे असणार आहे. जसं रिमोटचं बटन दाबावं, जसे चॅनल बदलत जातात तसं आपलं मन बदलत जातं. म्हणून अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये, रागेभरी भरू नये भलतीकडे. अतिवाद करायचा नाही आहे. संवाद आपल्याला साधता आला पाहिजे, परंतु शब्दाला शब्द लागला की वाद होतच. परंतु अतिवाद नसावा, समजून घेतलं पाहिजे. अन्यायपोटी धरू नये, रागाच्या भरीला भरून भलतीकडे वाहत जाऊच नये. न म्हणी त्या असं सांगू नये, कंटाळवानं बोलू नये, बहुसाल अशी असू नये एके स्थळी. आता आपण बघा आपल्या घरामध्ये कोणी
नातेवाईक आले, मित्रमैत्रिणी असतात. आता त्यांच्याशी बोलत असताना लोकांना पटेल, त्यांना समजेल अशा भाषेत जर आपण बोललो, त्यांना जर कंटाळवाणं जर काही वाक्य, काही शब्द, तर ते त्यांना त्रास होईल ना. आता विचार करा, आपल्या शाळेमध्ये किंवा एखादा कार्यक्रम असतो बघा, जर कोणाचं भाषण जर आवडले नाही ना, मुद्दाम टाळ्या वाजवतात. म्हणजे त्या व्यक्तीला बोलून द्यायचं नाही, परंतु त्या व्यक्तीला वाटतं की अरे मी काहीतरी चांगलं बोलतो, परंतु त्या व्यक्तीला कधी इथून निघून दुसरी कोणीतरी व्यक्ती येईल असं आपल्याला वाटत असतं, कारण कंटाळा येतो. काही उपाधी करू नये, केले तरी धरू नये, धरिली तरी सापडू नये उपाधीमध्ये. उपाधी करायची नाही, बरोबर की नाही. आणि समजा आपण उपाधी धरली, त्या उपाधीतच कायम गुंतून राहायचं नाही. कारण समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे, मला उपाधीचा शेंदूर लावू नका. थोरपणे असो नये, महत्त्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये कोठे तरी. समर्थ म्हणाले आपण कुणी थोर व्यक्ती आहोत अशी भावना मनात बाळगायची नाही. आपण स्वतःहून मीपणा, स्वार्थीपणा, अभिमान अजिबात आणायचा नाही. आपलेच महत्त्व धरून कधी बसायचं नाही आहे. कुठेही कोणाकडून मनाची इच्छा करूच नाही. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी. आपला साधेपणा कधी सोडायचं नाही आहे. आपण जसे आहोत ना, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. लहानपणा मोडू नये आणि बळेच अंगी अभिमान कधीच बाळगायचं. अधिकारे विन सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा. आपला अधिकार असल्याशिवाय कुणाला काही सांगायला जाऊ नका. आपल्याला जेवढं काही सांगायचं आहे ना, आपल्याला जेवढं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे, आपल्याला जेवढं अधिकार दिलेले आहेत, तेवढंच आपण बघा प्रत्यक्षपणे सांगायला गेलो पाहिजे. नाहीतर काय होईल, मीपणा पाहायला जर गेलो तर प्रत्यक्षपणे ते सर्व आपलेच अंगाशी. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणी एक विषय. प्रखर वैराग्य असावं आणि कठीण वाटलं तर अभ्यास कधीही सोडायचं नाही. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. कुणाला कधी कठोर बोलायचं नाही आहे. असे शब्द काही आपण बोलून जातो की दुसऱ्यांच्या मनाला दुःख होतं. म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण पालन करण्यास अवघड अशी आज्ञा कुणाला करूच नाही. आपण आज्ञा देणारे कोण होऊ? परमेश्वराची आज्ञा आपण पाळली पाहिजे, बरोबर की नाही. आपण आज्ञा देणारे कोण? आपण फक्त स्वार्थासाठी, मीपणातून, अभिमानातून आपण एकमेकांना आज्ञा देत असतो. परंतु नाही हो, कुठल्याही प्रसंगी आपलं कठीण धैर्य सोडायचंच नाही. आपण आसक्त होऊ नये, केल्याविन सांगू नये, भाऊसाल मागू नये शिष्यवर्गासी. आपण कुठेही आसक्त व्हायचं नाही आहे आणि आपण स्वतः केल्याशिवाय एखादी गोष्ट दुसऱ्या कोणाला करण्यास सांगूच नाही. आपण काय करतो, आपल्या मनात असतं, आपल्या डोक्यामध्ये असतं, परंतु ती गोष्ट आपण स्वतःहून करत नाही, आपण दुसऱ्यांना करायला भाग पाडतो. परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जात्या घडी आपली साध्या ना. जे काही करायचं ते आपण स्वतःहून केलं पाहिजे ना. दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांच्या हातून का म्हणून करून घ्यायचं. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये मुक्तपणे भरी. कधीही उद्धट शब्द कोणाला बोलायचं नाही. इंद्रियानं विषयांचं स्मरण करू नये आणि मुक्तपणाचा अभिमान धरून स्वेच्छाचाराचे वर्तन कधीच करायचं नाही. आता इंद्रियांना चालवणारा कोण आहे बघा, मन आहे ना. मग इंद्रियांनी विषयांचं कधीच स्मरण करायचं नाही आहे. कारण विषय वासना जी प्रबळ होते ती इंद्रियांना धरून राहते आणि मनावर प्रत्यक्षपणे
ज्याप्रमाणे मन जसं सांगेल तसं सर्व इंद्रिय कार्य करत राहतात. नीच कृती लाजू नये, वैभव होता माजू नये, क्रोधे भरी भरू नये जानपणे. हलकं काम करायला कधीच लाजायचं नाही. वैभव प्राप्त झालं तरी माज नसावं. किती पैसा जरी कमवला, किती कोट्यावधी रुपये जरी असले तरी माज नसावा. आहे ते तुके देवाचे. बरोबर की नाही. विचाराने वागायचं आणि क्रोधाच्या अधीन कधीही आपला देह जाता कामा नये. थोरपणे चुकू नये, न्यायनीती सांडू नये, अप्रमाण वर्तू नये काही केल्या. आपल्याला कोण विचारणार आहे या मोठेपणाच्या बघा प्रत्यक्षपणे तुलनेने चुकीचं आचरण कधीच करायचं नाही. न्यायनीती यांचा कधीच त्याग करायचा नाही आणि कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन करायचं नाही. कळल्याविन बोलू नये, अनुमान निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. एखादा विषय स्वतःला नीट कळल्याशिवाय त्यासंबंधी कोणाशी बोलायला जायचं नाही. केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टीसंबंधी निश्चयपूर्वक विधान कधीच करायचं नाही. आपल्याला ती गोष्ट माहीत नसते आणि ती गोष्ट आपण जर दुसऱ्यांना सांगायला गेलो, शेवटी त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ना. आपल्याला कुणी काही चांगलं सांगू लागलं तर ते नीट आपण ऐकून घेतलं पाहिजे. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये निसुखपणाचे. सावधपण कधीच सांडायचं नाही आहे आणि मनाचे व्यापकपण कधी सांडायचं नाही आहे आणि आळसाचे कधी सुख बघा प्रत्यक्षपणे मानायचं नाही. विकल्पपोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये आपणास पुढे. कुणाविषयी मनात विकल्प येऊ देऊच नये. आपल्याला एक सवय असते, कोणी काय बोललं की दिवसभर आपण त्याचाच विचार करत बसतो आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा कधीच करायची नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये स्वार्थपणा नसावा. समजा एखाद्या परिस्थितीत कोणी आज्ञा केली तर तिने सर्वांचं काम साधेल असं पाहायला हवं. प्रसंगीविन बोलू नये, अन्यायविन गांजू नये, विचारविन जाऊ नये अविचारपंथी. आता विचार करा. अविचार मनामध्ये केव्हा येतात? आपण जर विचार केला, प्रसंग पाहूनच आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात. आणि अन्यायविन गाऊ नये, विचार न करता अयोग्य मार्गाने कधी जायचं नाही. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडू देऊ नये कोणी एकासी. परोपकार केल्याखेरीज राहायचं नाही आणि परपीडा कधीच करायची नाही आहे. लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असं काही करायचं नाही. नेनपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. समर्थ म्हणाले देहासाठी, कोणासाठी सांगितलं? देहासाठी सर्व चालू आहे ना, मग द्रव्यासाठी कधीच हिंडायचं नाही. आपण पैशाच्या मागे जात असतो, परंतु एखादं कार्य असं उत्तमाचं करा, त्यामुळे पैसा आपल्या जवळ येईल. जर आपण लक्ष्मीच्या मागे लागलो तर नारायणाची भक्ती करेल, नारायणाचीच लक्ष्मी आहे ना. आपल्याला सर्व कळतं असं कधीच मानायचं नाही आहे. संशयात्मक बोलू नये, का भाग दिलेला आहे? बहुत निश्चय करू नये, निरहावैन धरू नये ग्रंथ हाती. बघा समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. संशयात्मक कधीच बोलायचं नाही आहे. पण आपल्या मनामध्ये संशय ठेवत असतो
आणि बोलत असताना एकमेकांवर संशयानेच पाहत असतो. उगीचच अनेक निश्चय मनात धरायचं नाही आणि समजावून सांगण्याचं सामर्थ्य असल्याशिवाय लोकांपुढे ते ग्रंथ वाचायचं सुद्धा नाही. जानपणे फुसो नये, अहंभाव दिसो नये, सांगेन ऐसे म्हणू नये कोणी एकासी. परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नये आणि आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन करायला जाऊच नका. कुणाला काही सांगेन असं खोटं आश्वासन देऊच नका. ज्ञानगर्व धरू नये, सहसा छळना करू नये, कोटे वाद घालू नये कोणी एकासी. आपल्या ज्ञानाचा कधी गर्व करायचा नाही आहे. आपल्याला कोणी सांगायला गेलं की आपल्याला फक्त एवढंच उत्तर असतं, मला सर्व माहिती आहे. बरोबर की नाही? आणि ज्याप्रमाणे कुठेच कुणाशी वाद घालायचा नाही. काय गरज पडली आहे? बरोबर की नाही? स्वार्थबुद्धी जडवू नये, कारभारी पडू नये, कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी. स्वार्थबुद्धी जड होऊन द्यायची नाही आणि राजद्वारी कार्यकर्ते होऊन कुठल्याही कारभारात पडायचं नाही. कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षेसाठी सांगू नये परंपरा आपली. कोणावर भरवसा पण ठेवायचा नाही आणि कोणाला भरोसा पण द्यायचं नाही. कोणाला उगीच आश्वासने देऊन काय फायदा हो? आता विचार करा, आपण बघा उद्या कुठेतरी बाहेर जाणार आहोत आणि उद्या जर कोणाला आपण वेळ देऊन ठेवली, उगीच आश्वासन देऊन ठेवलेलं आहे, वचन देऊन ठेवलेलं आहे आणि त्या वेळेला जर आपण नसलो तर समोरची व्यक्ती काय बोलेल हो? विचार कर. मग आपण त्यांच्या नजरेतून उतरू की नाही? नक्कीच. मग कोणाला कधी भरोसा द्यायचा नाही आणि कोणाला काही वचन द्यायचं नाही. आश्वासनं देऊन उगीच लोकांना फसवायचं नाही. सोयरिकीत पडू नये, मध्यावर्ती घडू नये, प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी. कुठेही सोयरिकीत पडायचं नाही आणि मध्यस्थी करायला जाऊ नका. कितीही जवळचा असला, कितीही लांबचा असला तरी मध्यस्थी करायला जायचं नाही. शेवटी आपल्याच अंगाशी येणार. बरोबर की नाही? प्रपंची प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्यासरीसे घेऊ नये आमंत्रणे कदा. प्रपंचाचं जेथे प्रस्थ असेल तेथे जायचंच नाही. अपवित्र अन्न कधी खायचं नाही आणि पाहुण्याबरोबर कोणाचे आमंत्रण घेऊच नका. आपल्याला सवय असतं दूरवरचं नातं, जिथे आपल्याला आमंत्रण नसतं तिथे सुद्धा आपण जातो. जिथे आपल्याला बोलवलं नाही तरी सुद्धा आपण तिथे जात असतो. श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळ क्षोभन बारसे, भोग राहत भोवसे, नवस व्रत उद्यापने. प्रत्येक प्रकारचे शब्द, श्राद्ध दिलेले आहे, पक्ष दिलेले आहे, सटी आहे, सहामास आहे, शांती आहे, फळशोभन आहे, बारसं असतं, कोणाचं भोग असतं, नवस असतं, व्रत असतात, उद्यापने असतात. तेथे निस्पृह जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, एळीलवाणी करू नये आपणासी. जेथे बघा याप्रमाणे संस्कार सुरू असतील तेथे निस्पृहाने कधी जायचं नाही आणि त्या माणसाचं अन्नही कधी खायचं नाही. स्वतःला त्याने अशुद्ध संस्कारित अपवित्र करून घ्यायचं नाही. लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये कोठे तरी. कुणाच्याही घरी लग्न मुहूर्ताच्या वेळी जायचं नाही. ही शिकवण आपल्याला करून दिलेली आहे. पोटासाठी कधी गायचं नाही आहे. बरोबर की नाही? आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडू नये मोल यात्रा. आपली भिक्षा मागणं कधी सोडायचं नाही आणि वार लावून तिथं अन्न खायचं नाही आणि दुसऱ्यांच्या पैशाने होणारी यात्रा निस्पृहाने कधीच करू नये. आपल्याकडे पैसे नाहीत ना, चाललो आपण पंढरपूरला, आपण बोलतो चाललो मी कोल्हापूरला, परंतु काय आपल्याकडे पैसा नाही आहे, मग दुसऱ्यांच्या पैशावर आपण का यात्रा करावी? बरोबर की नाही? मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये इनाम निस्पृहे. दक्षिणा ठरून कधी पुण्यकर्म करायचं नाही, कधी पगारी पुजारी बनायचं नाही आणि दुसऱ्याने इनाम दिलं तर निस्पृहाने ते घेऊच नाही.
बरोबर की नाही, भाग दिलेला आहे. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसू नये निस्पृह पुरुषे. निस्पृहानं कोठेही मठ करू नये आणि केला तरी तो धरून राहायचं नाही. निस्पृह पुरुषाने कधीही मठपती होऊन बसायचं नाही. निस्पृह अवघेची करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभा राहावे भक्ती मार्गासी. निस्पृहाने सर्व काही करावं, पण आपण त्यात गुंतायचं नाही. परस्पर दुसऱ्याकडून भक्ती मार्गाचा प्रचार करता यायला हवा. प्रयत्नेविन राहू नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहू नये, वियोग उपासनेला. आता प्रयत्नविन कधी राहायचं नाही. आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत ना. प्रयत्नांती परमेश्वर. जर आपण प्रयत्न केले नाही तर आपल्याला काय मिळेल का? हो, नाही आहे. आणि आपण आळस आणत असतो, आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो, पण उपयोगाचं काय? उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये निसंगळपणे. त्याने कधी उपाधीमध्ये पडायचं नाही, उपाधीमध्ये कधी गुंतून राहायचं नाही आणि अव्यवस्थितपणामुळे भजन मार्ग सोडायचं नाही. भाऊ उपाधी करू नये, उपाधी विना कामा नये, सगुण भक्ती सोडू नये विभक्ती खोटी. भाऊ साल धावू नये, भाऊ साल चाहू नये, बहुत कष्ट करू नये असू दे खोटे. अनेक वर्ष धावाधाव करू नये आणि एकाच ठिकाणी अनेक वर्ष राहायचं नाही. फार कष्ट करायचे नाही आहेत, आयतेपणाचं कधी खायचं नाही आहे. भाऊ साल बोलू नये, अबोलपणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा. बघा, प्रत्येकाला मर्यादा दिलेली आहे आणि मर्यादाप्रमाणेच बोलायचं आहे, मर्यादाप्रमाणेच आपल्याला अन्न खायचं आहे. मर्यादापेक्षा जे जास्त बोललो किंवा अन्न खाल्लं तर शेवटी शरीराला हानी. भाऊ साल निजवू नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुत नेम धरू नये बाष्कळ कोठे. बघा, आपल्याला जी झोप आहे, जो आपल्याला बघा प्रत्यक्ष म्हणजे निद्रावस्थेत आपण असतो, ती सुद्धा मर्यादेतच असली पाहिजे. जर आपण अंथरुणावरच पडून राहिलो, आपल्याकडे बघा डोळे बंद असतात परंतु आपल्याला माहिती आहे आपण जागी आहोत, मग ते कंटाळा येतो की नाही. बहुजनी असू नये, बहु अरण्य सेवू नये, बहुदेव पाळू नये आत्महत्या कोटी. म्हणजे जो झोपलेला आहे त्याला उठवणं सोपं असतं, परंतु ज्याने झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला उठवणं फार कठीण होत असतं. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये अनाचार खोटा. म्हणून संतांची शिकवण का महत्त्वाची आहे, संगत कोणाची धरायची याचा विचार आपण केला पाहिजे. बहुलौकिक सांडू नये, लोकादेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये निष्ठुरता खोटी. बघा, फार लोकांकडून विचार करायचा नाही आहे, पण लोकांच्या अधीन होऊन राहायचं नाही आहे आणि कुणावरती फार प्रेम करायचं नाही. बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडू नये साधने विना खोटी. संशय कधीच मनामध्ये बाळगायचा नाही. बहुविषय भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. समर्थ म्हणाले समास मोठा आहे, परंतु प्रत्यक्षपणे श्रवण करत असताना काय घेणं आहे हे महत्त्वाचं आहे, किती घेतलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विना कामा नये, आत्मस्थिती बोलू नये स्तब्धता खोटी. वेगळेपणाने अनुभव घेऊच नये, पण अनुभवांशिवायही राहता कामा नये. मन उर देऊ नये, मने विना कामा नये, अलक्ष वस्तू लक्ष नये तक्षविन खोटे. मनबुद्धी अगोचर, बुद्धिविन अंधकार, जाणीवेचा पडो विसर नेणीव खोटी. ज्ञातेपण धरू नये, ज्ञानेविन कामा नये, अतर्के वस्तू तर्क नये तर्केविन खोटे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडू नये, काही चर्चा करू नये केलिया विन नचळे. जगी भेद कामा नये, वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडू नये अभिमान खोटा. बघा, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. अशा बद्धत बोलू नये, विवेकी विना चालू नये, समाधान हालू नये काही केल्या. अबद्ध पोथी लिहू नये, पोथी विना कामा नये, अबद्ध वाचू नये वाचल्या विना खोटे. विषयाची संगती नसलेली विस्कळीत पोथी लिहायची नाही आहे आणि पोथीशिवाय राहायचं नाही आहे. अशुद्ध कधी वाचायचं नाही. निस्पृह वगतृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोतेयांचा मानू नये वीट कदा. हे सिकवन धरिता चित्ती,
सकळ सुखे ओळगती अंगी बाणे महंती अकस्मात. ही शिकवण आपल्या मनाला धरून ठेवायची आहे ना. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणी प्रत्यक्षपणे मी देवाचा आणि देव माझा, ज्याप्रमाणे जन्माला आलेलो आहोत मृत्यूपर्यंत प्रत्यक्षपणे नामस्मरणामध्येच राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. हे शिकवण धरिता चित्ती सकळ सुखी गती अंगी बाणे महंती अकस्मात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षणा समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.